नमस्कार मंडळी. तर काय म्हणजे काय विशेष होतं, तर खूप असं विशेष होतं मंडळी. कसं आहे ना, नर्सरी, ज्युनियर, सिनियर, फर्स्ट स्टँडर्डपर्यंत आम्हाला नऊवारी साडी जी विकतची रेडीमेड आणलेली होती ना, ती व्यवस्थित बसत होती. सेकंड स्टँडर्डला पण बसत होती व्यवस्थित. मग आता थर्ड स्टँडर्डला गेल्यापासून आम्हाला काही ती नऊवारी साडी बसेना झाले. मग काय चिमूने एवढं डोकं खाल्लं की बापरे, प्रचंड डोकं खाल्लं प्रमाणाच्या वर. कारण सगळ्या जणी साड्या नेसत होत्या आषाढी एकादशी निमित्त. दीदी तर आमची शांत होती, कारण दीदीची एक्झाम जवळ आलेली आहे आणि त्यामुळे ती अभ्यासामध्ये गुंतलेली होती. तिचं म्हणणं आहे की नको. मग चिमूला काय कुणाचं ऐकायचं नव्हतं. ती म्हणे मला साडीच नेसं. मग काय, जी आमच्याकडे नऊवारी होती तिचा ब्लाऊज मात्र परफेक्ट बसत होता बरं, पण जरा लूजच होता. अगोदर मी लहानपणी टाईट केला होता, त्याची शिलाई पूर्ण उसवली आणि तोच तिला वेअर केला. मग काय, आमच्या बाईला लाज वाटत होती. मग आम्ही स्लीपसुद्धा घातले बरं. हां, आणि नंतर मग आम्ही घेतली साडी नेसायला. आता ब्लाऊजला मॅचिंग अशी साडी कुठून आणायची? माझ्याकडे हिरव्या कलरची आहे, ऑरेंज कलरची आहे, पण तिला हवी आहे ब्लाऊजला मॅचिंग अशी. मग काय, माझी ही साडी होती सॅटिन सिल्कची, जी बांगडी डिझाईनमध्ये आहे आणि सुंदर आहे. ही मला अजूनही प्रचंड आवडते. सो तिने चॉईस केली. ती म्हणाली की मम्मी मला ही नेसव. नेसवता तिला काय दम निघेना. तिला खूप कंटाळा आला होता, पण साडी मात्र तिला नेसायचीच आहे. आणि मला काय बाईला साडी नेसवता येईना. आता मी कधीही हिला साडी नेसवलेली नाही, तर चला आज पहिल्यांदा मी प्रयत्न करते. तर सगळं व्यवस्थित सगळं जमलेलं आहे. चला, साडी नेसवताना एवढा सगळा पसारा झालाय आणि हिचा नट्टापट्टा काय अजूनही उरकेना. मग काय बाईने मस्त अशी ज्वेलरी वेअर केली, सगळं काय. आता म्हणे मला हेअरस्टाईल सुद्धा कर. हेअरस्टाईल केली, मस्त असा बन लावला, केसांना गजरा लावला, मस्त लिपस्टिक सुद्धा लावली. आता मेकअपला म्हटलं क्रीम वगैरे लावायला नको बरं, चांगली नसते, चेहरा खराब होतो. तिला सांगून सांगून मी दमले. तरी शेवटी कॉम्पॅक्ट पावडर होती ती तिने उचलली, मला म्हणाले की मला ही तरी लाव. मग आम्ही ती लावली चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर. आणि नशीब आम्ही क्रीमपासून जरा लांब राहिलो. तरीसुद्धा लिपस्टिक लावताना त्याच्या अगोदर मी जरासं तेल लावलं होतं, तर आणि नंतर वरून लिपस्टिक लावली, जेणेकरून ओठांना जास्त बसणार नाही. कारण आम्हाला बाई अगोदरच त्रास, आणि त्यात हे सगळं नटापटा म्हटलं की थोडीशी भीती वाटते. पण काय करणार, तिने लिपस्टिक तर माझ्याकडून भांडणं करूनच अगोदर लावून घेतली. चला, बांगड्यासुद्धा वेअर केलेल्या आहेत, कारण ह्या बांगड्या आमच्या गावावरून आम्हाला लग्नामध्ये मिळालेल्या, म्हणजे लग्नात वेअर करतात त्या बांगड्या भरपूर आहेत घरात. तर चला, आमचं सगळं काम झालंय. साडी तरी कशी बशी तिला नेसलेलं आहे, पण चिमू सुंदर दिसते. चिमूचं मन शांत झालं. बस अजून काय हवंय. त्यात तिने मम्मीला, दीदीला खूप असा त्रास दिला आणि एवढा सगळा पसारा खाली तयार केला. दीदीसुद्धा परत गेली तिला सगळं नटवायला, सजवायला. आणि तरीही आमचा नट्टापट्टा कमीच आहे म्हणे, अजून तिला त्यात हवं आहे. आता नाकातली नथसुद्धा नीट बसले, 10 वेळा पडत होती, पण आम्ही तिला व्यवस्थित प्रेस केले बरं. तर चला, असा होता आमचा आजचा दिवस.